हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किरण सिको अकॅडमी. आपण महाराष्ट्र सेट 2026साठी जी सिरीज सुरू केली होती तिचा हा सेकंड पार्ट आहे. यामध्ये आपण पुढील 10 क्वेश्चनचे विश्लेषण बघणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. क्वेश्चन नंबर 11. 2023-24 सालच्या केंद्रीय अर्थसंकल्पानुसार सार्वजनिक खर्चाची उतरत्या क्रमाने मांडणी करा. ए. केंद्र राज्य योजना. बी. व्याज देयके. सी. कर आणि करेतर महसुलातील राज्यांचा वाटा. डी. केंद्र पुरस्कृत योजना. खाली आपल्याला पर्याय दिलेले आहेत, याची आपल्याला उतरत्या क्रमाने मांडणी करायची आहे. तर आपला ऑप्शन नंबर सी करेक्ट असणार आहे, कारण केंद्र सरकारचा सर्वात मोठा खर्च व्याज देयकावर आहे, तो आहे 20%. त्यानंतर राज्यांचा कर वाटप येतो, त्याचा आहे 18%. त्यानंतर स्वतःच्या केंद्रीय योजना त्याचा आहे 17% आणि नेक्स्ट आहे केंद्र पुरस्कृत योजना 9%. त्यामुळे आपला आन्सर आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन. केळकर समितीच्या शिफारशी पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे? ए. वित्तीय एकत्रीकरण. बी. सरकारी आस्थापनाच्या खाजगी धोरणांची मार्गदर्शन तत्त्वे. सी. ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा. डी. कारागार. आपलं करेक्ट आन्सर आहे वित्तीय एकत्रीकरण. केळकर समितीने भारतातील राजकोषीय तुटीवर नियंत्रण ठेवून वित्तीय शिस्त मजबूत करण्यासाठी उपाय सुचवले. या शिफारशीचा उद्देश सरकारी खर्च उत्पन्न संतुलन सुधारून दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य साधणे हा होता. नेक्स्ट क्वेश्चन. करघाताच्या प्रसार सिद्धांतानुसार ऑप्शन ए. करभार हा समाजात स्थानांतरित आणि पुनर्स्थानांतरित होत राहतो. ऑप्शन बी. अप्रत्यक्ष करांच्या माध्यमातून करघाताचा प्रसार होण्याची शक्यता अधिक असते. ऑप्शन सी. नवे कर हे जुन्या करापेक्षा अधिक श्रेयस्कर असतात. ऑप्शन डी. करभाराचा प्रसार करघाताशी संबंधित असतो. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? तर आपला ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आहे, कारण करभाराचा प्रसार सिद्धांत सांगतो की कराचा भार समाजात विविध स्तरावर पुढे मागे सरकत पसरतो आणि विशेषतः अप्रत्यक्ष करामध्ये हा प्रसार जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे ऑप्शन बी हे करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हेरॉड प्रतिमानानुसार वृद्धीचा नैसर्गिक दर कार्यरत लोकसंख्येच्या सध्याच्या वृद्धी दर आणि डॅश प्रगतीच्या सध्याच्या संभाव्यतेद्वारे निर्धारित केला जातो. ऑप्शन ए आर्थिक. ऑप्शन बी सामाजिक. ऑप्शन सी तांत्रिक. ऑप्शन डी सामाजिक आर्थिक. तर आपले करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन तांत्रिक. हेरॉड मॉडेलनुसार नैसर्गिक वाढ दर हा कामगार लोकसंख्येच्या वाढीवर आणि तांत्रिक प्रगतीच्या क्षमतेवर अवलंबून असतो. त्यामुळे योग्य पर्याय आहे सी टेक्निकल. नेक्स्ट क्वेश्चन. मार्क्स यांच्या आर्थिक वृद्धी सिद्धांतातील अवस्थांचा योग्य क्रम काय आहे? 1. गुलामगिरी. 2. भांडवलशाही. 3. आदिम साम्यवाद. 4. सरंजामशाही. 5. समाजवाद. 6. साम्यवाद. तर आपलं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर डी. मार्क्सच्या आर्थिक विकासाच्या सिद्धांतानुसार समाजाचा विकास ठराविक टप्प्यातून होतो. योग्य क्रम असा आहे: 1. प्रिमेटिव्ह कम्युनिझम. सेकंडला येईल सेलवरी. थर्डला येईल फ्युडेलिझम. देन कॅपिटलिझम. देन सोशलिझम आणि लास्ट कम्युनिझम. नेक्स्ट क्वेश्चन. विकासात्मक नियोजनासाठी कुठल्या आर्थिक वृद्धी प्रतिमानात भांडवल उत्पादन गुणोत्तराचे समर्थन केले गेले? ऑप्शन ए हेरर-डोमर प्रतिमान. ऑप्शन बी सोलो प्रतिमान. ऑप्शन सी कॅल्डोर प्रतिमान. ऑप्शन डी फेल्डमन प्रतिमान. आपलं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए हेरर-डोमर प्रतिमान. भांडवल उत्पादन गुणोत्तर विकास नियोजनात वापरण्याची प्रेरणा हेरर-डोमर मॉडेलतून मिळाली आहे. हे मॉडेल सांगतं की गुंतवणूक आणि उत्पादन यांच्यातील संबंधाचा वाढीचा दर कसा ठरवतं हे मॉडेल सांगतं. त्यामुळे आपला आन्सर असणार आहे पर्याय ए हेरर-डोमर प्रतिमान. नेक्स्ट क्वेश्चन. नवउदारमतवाद आर्थिक वाढीवर कशा प्रकारे प्रभाव पाडतो? ऑप्शन ए मुक्त बाजार यंत्रणा. आर्थिक स्वातंत्र्य. कार्यक्षम वाटप. आर्थिक वृद्धी. ऑप्शन बी नियंत्रित बाजार. राजकोषीय धोरण. हस्तक्षेप. बाजार विकृती.
आर्थिक वृद्धी. ऑप्शन सी नियंत्रित बाजार विस्थापन सामाजिक बदल आर्थिक वृद्धी. ऑप्शन डी मुक्त बाजार यंत्रणा सामाजिक बंधने कार्यक्षम समाज आर्थिक वृद्धी. आपलं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए. कारण नव उदारमतवाद मुक्त बाजार खाजगीकरण आणि स्पर्धेला प्रोत्साहन देतो. मुक्त बाजारामुळे आर्थिक स्वातंत्र्य वाढते, संसाधनाचे आर्थिक कार्यक्षम वाटप होते आणि त्यामुळे आर्थिक वाढ घटते. म्हणून आपलं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन. शहरी बेरोजगारी नियंत्रणात आणण्यासाठी केनिया या देशात सर्वात पहिल्यांदा या प्रतिमानाचा अवलंब केला गेला. ऑप्शन ए लुईस प्रतिमान. ऑप्शन बी हॅरिस्टोडारो प्रतिमान. ऑप्शन सी कॉब डग्लस उत्पादन गुणोत्तर सिद्धांत. ऑप्शन डी असंतुलित वृद्धी सिद्धांत. तर आपलं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर बी हॅरिस्टोडारो मॉडेल. केनिया हे पहिले देश होते जिथे शहरांमधील वाढती बेरोजगारी नियंत्रणात आणण्यासाठी हॅरिस्टोडारो मॉडेल प्रत्यक्ष पाहिले व अभ्यासले गेले. हे मॉडेल ग्रामीण शहरी स्थलांतरण आणि अपेक्षित वेतनावर आधारित बेरोजगारीचे स्पष्टीकरण देते. त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर बी हॅरिस्टोडारो मॉडेल. नेक्स्ट क्वेश्चन. आर्थिक वृद्धीच्या सोलो प्रतिमानानुसार हे विशद होते. ऑप्शन ए उत्पादनाचे एका विशिष्ट बिंदूला निर्धारण. ऑप्शन बी श्रम आणि भांडवलाच्या निश्चित परिमाणानुसार उत्पादनाची निश्चिती. ऑप्शन सी बचत लोकसंख्या वाढ आणि तंत्रज्ञानात्मक बदलांचा उत्पादनावर परिणाम कसा होतो. ऑप्शन डी अर्थव्यवस्थेतील उत्पादनाचे सैद्धांतिक वाटप उत्पादन आणि वितरण. आपलं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन सी बचत लोकसंख्या वाढ आणि तंत्रज्ञानात्मक बदलांचा उत्पादनावर परिणाम कसा होतो. सोलो ग्रोथ मॉडेल सांगतो की वेळेनुसार बचत दर लोकसंख्या वाढ आणि तांत्रिक बदल हे तिन्ही घटक उत्पादनावर दीर्घकालीन कसा परिणाम करतात हे सोलो मॉडेल सांगतं. त्यामुळे आपलं आन्सर असणार आहे सी बचत लोकसंख्या वाढ आणि तंत्रज्ञानात्मक बदलाचा उत्पादनावर कसा परिणाम होतो हे काय सांगतो सोलो मॉडेल सांगतं. नेक्स्ट क्वेश्चन. जॉन रॉबिन्सन यांच्या स्वर्णयुग समतोल सिद्धांतानुसार राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे डॅश डॅशची बेरीज होय. ऑप्शन ए एकूण वेतन आणि एकूण नफा. ऑप्शन बी एकूण उत्पादन आणि एकूण मागणी. ऑप्शन सी एकूण भांडवल आणि एकूण श्रम. ऑप्शन डी एकूण खंड आणि एकूण आदाने. आपलं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए एकूण वेतन आणि एकूण नफा. जॉन रॉबिन्सनच्या गोल्डन एज मॉडेलमध्ये राष्ट्रीय उत्पन्न हे एकूण पगार बिल प्लस नफा यांच्या बेरीज म्हणून घेतले जाते. त्यामुळे आपलं आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर ए टोटल वेज बिल अँड टोटल प्रॉफिट. तर स्टुडंट या व्हिडिओमध्ये आपण 20 क्वेश्चन डिस्कस केले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढील 10 क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते कमेंट्समध्ये नक्की विचारा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. थँक्यू.